संदीपजी, कल्याणमधल्या एका तरुणानं आत्महत्या केली आहे. खरं तर तो तरुण लोकलमधून प्रवास करत असताना त्यांनी बाजूच्या प्रवासाला हिंदीमध्ये म्हटलं की मला जागा हवी आहे किंवा तुम्ही कुठे उतरणार आहे, यावरनं हा वाद झाला. आणि इतर जे तरुण होते, जे मराठी तरुण होते, त्यांनी या मुलाला मारहाण केली. मुळात आत्महत्या करणारा तरुण सुद्धा मराठीच आहे. त्याच्या पालकांचा असा आरोप आहे की त्याला जी मारहाण करण्यात आली त्यातून त्याला खूप अपमानास्पद वाटलं आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. मुळात असं आहे, ही जी परप्रांतीय लोकांची जी दादागिरी चाललेली आहे, मग ती लोकलमध्ये असेल किंवा बाहेरच्या ठिकाणी असेल, ही दादागिरी मोडून काढण्याचं काम हे मला असं वाटतं सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जनांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. या परप्रांतीयांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांनी ते लोक तोंडात मूग गिळून का गप्प बसलेत हा आमचा प्रश्न आहे. हे लोक आता ह्याच्यावर का बोलत नाहीये? इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे, हे लोक का गप्प आहे? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ. आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी आहे. पण सर, ज्यांनी मारहाण केली तेच मुळात म्हणजे मराठी आहे. आणि ज्या मुद्द्यावर त्यांनी मारहाण केली की तू मराठीत का बोलला नाहीस, म्हणजे मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मराठीच माणसांना मुळात असं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी आम्ही करायला लावू आणि त्या मुलाला न्याय मिळवून देऊ. कारण कोणीही आत्महत्या करणं कुठल्याही कारणासाठी योग्य नाही. संदीपजी, दुसरीकडे नवी मुंबईत आज एकच मिनिट, पण मनसे जी ही भूमिका घेती आहे, या भूमिकेचा अशा पद्धतीनं जर इतर मराठी माणसं गैरवापर नाही, मला या गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही. त्या मुलाच्या कुटुंबियाच्या पाठी आम्ही उभे आहोत आणि त्याला आम्ही न्याय मिळवून. पण मग यातून तुम्ही इतर लोकांना काय संदेश द्याल की अशा पद्धतीने? नाही, मुळात सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन राहिलं पाहिजे. या महाराष्ट्राची आजची गरज आहे, ही आमची भूमिका आहे. संदीपजी, नवी मुंबईत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा एकदा उद्घाटन हे होत आहे. या अमित ठाकरेंनी जेव्हा उद्घाटन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली होती. नेमकं कसं पाहता याकडे आता? नाही, मला आहे ना एक लहानपणी पुस्तकात वाचलेली गोष्ट आठवते या सगळ्या गोष्टींवरनं. एकदा अकबर बादशाह आणि बिरबल हे समोरासमोर बसलेले. अकबर अत्तर लावत होता, तर अकबराच्या अत्तराच्या बाटलीतनं एक बूंद गालीच्यावर पडली. ती अकबराने असं बोट घेऊन उचलली, तर बिरबल हसायला लागला की एवढा मोठा बादशाह, एवढा मोठा जहापणा, आणि एक बूंद अत्तर खाली पडली तर ती त्यांनी बोटाने उचलून घेतली, म्हणून बिरबल हसायला लागला. अकबराला हर्ट झालं. अकबराने दुसऱ्या दिवशी एक हौद भरून अत्तर त्याच्यामध्ये टाकलं आणि सगळ्या लोकांना राज्यातल्या बोलवलं की तुम्ही ते आंघोळ करा. आणि मग त्यांनी बिरबलला विचारलं की बिरबल कैसा रहा? तेव्हा बिरबलांनी त्याला उत्तर दिलं, बूंद से गई सो हौद से नहीं आती. आता राज्य सरकारने कितीही उद्घाटन केली, किती मोठा कार्यक्रम केला, कितीही त्यांनी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी जनतेला कळलेलं आहे की यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठलंही प्रेम नाही, कुठलाही आदर नाही. हे फक्त शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी वापरतायत. त्यामुळे आजच्या उद्घाटन करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन, त्यांना समजेल अशा भाषेत सांगेन, बिरबलाच्या वाक्यात सांगेन, बूंद से गई सो हौद से नहीं आती. भाजप शिवसेनेतील वादानंतर वारंवार शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, अमित शहा सोबत मन की बात करतात. लाचारी वाटते काही? मला असं वाटतं, हा तर मी काल पण सांगितलं, दोन त्या पक्षांमधला विषय. त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांचा राग करावा, एकमेकांचे वाभाडे काढावे, हे सगळं जनता बघतेय. आणि जनता काय तो निर्णय घेईल दोघांबद्दल, तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. राज्य सरकारनं एक GR काढलेला आहे की लोकप्रतिनिधी, विशेषतः त्याच्यामध्ये फक्त खासदार आणि आमदार यांचाच उल्लेख आहे की लोकप्रतिनिधींशी जे अधिकारी आहेत त्यांनी उभं राहून त्यांच्याशी व्यवस्थितपणे त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलताना त्यांच्याशी चांगलं बोलावं. पण यामध्ये नगरसेवक असतील किंवा जे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मात्र उल्लेख नाही. कारण ते जे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतात
त्यांचं जास्तीत जास्त लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी हे असते. मला असं वाटतं जबरदस्तीने मान मिळवता येत नाही, तो लोकांच्या मनात तयार व्हावा लागतो. तर अशा परिस्थितीचा GR काढावा लागत असेल खासदार आणि आमदारांबद्दल, तर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत हे दिसतं. आता आम्ही काय आमदार नाही खासदार नाही, पण आमच्याशी चांगले बोलतात अधिकारी. संदीपजी, राजगुरू नगर परिषद परत एकदा चर्चेत आली आहे. सध्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. त्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये नगरसेवक पदासाठी लिलाव झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कन्फर्म होत नाही, पुष्टी नाही. मला असं वाटतं ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला आहे. एका नगराध्यक्ष पदासाठी एका बाईला, एका महिलेला 50 लोकांचं पोलीस संरक्षण घेऊन फॉर्म भरावा लागतो. निवडणूक आयोग तिचा फॉर्म बाद करते आणि तिकडचा माणूस हे अभिमानाने सांगतो की माझ्या समोर कोणी उभे नाही. मला असं वाटतं अशा पद्धतीची लोकशाही ही महाराष्ट्राला अपेक्षित नाही. हे पहिले उत्तर प्रदेश बिहारमध्ये व्हायचं, ते महाराष्ट्रात होतंय. महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, सामाजिक स्वास्थ्य हे ढासळत चाललंय, हे याचं लक्षण आहे. पालिका निवडणुकीसाठी, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 12 लाख मतदार वाढलेले आहेत. या 12 लाख मतदारांची सुद्धा तुम्ही आमची तपासणी चालू आहे. कालच याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे. प्रत्येक शाखेत त्याचं यादी वाचन होतंय आणि त्याच्यावर जी ऑब्जेक्शन घ्यायचे ते आमचे शाखाध्यक्षांपासून विभागाध्यक्षांपर्यंत सगळेजण त्या तयारीला लागलेले आहेत. राज्य सरकारने एक लाडकी बहीण योजना आणली होती, त्यामध्ये शासकीय काम म्हणजे नोकरी करणाऱ्या महिला सुद्धा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. ना आता काय झालंय, मुळात पैसे वाटा आणि मतं मागा. तर आम्ही पण विचार करतो की कुठल्या तरी बँकेला ऍप्लिकेशन द्यायचं आणि 10 ग्रॅम सोनं वाटायचं. संदीप सर, तुम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन मोर्चा काढला तो म्हणजे सत्यासाठी, आणि त्यानंतर आता शरद पवार स्वतः बोलतायत की ज्या आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये मनसेला एकत्र घेऊन महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक आहे ती लढूया, अशी चर्चा आहे. काय वाटतं, मनसे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन आणि त्यांच्यासोबत बसून ज्या निवडणुका त्याला मुळात हा प्रश्न यालाच एक अनुसरून आहे. उद्धव ठाकरे हे वर्षा गायकवाड यांच्याशी काल त्यांचा संपर्क झाल्याची माहिती मिळते आणि काँग्रेसने पण आमच्या सोबत यावं असं ते म्हणतायत, परंतु वर्षा गायकवाड म्हणतायत. मी पहिली एक गोष्ट क्लिअर करतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात. त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील. मध्यस्थीची भूमिका मनसेला सोबत घेण्यासंदर्भातली ही स्वतः पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे करत असताना पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं मी क्लिअर केलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बरं संदीपजी, गेले काही दिवस आता निवडणुका जवळ आल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचा आपापल्या वॉर्डांची तपासणी सुरू झालेली आहे. कुठे कोण किती ताकदीचं आहे याचं तपासणी सुरू झालेली आहे. जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार मनसे आणि UBT यांच्या सुद्धा जागा वाटपांच्या चर्चांना प्राथमिक दृष्ट्या सुरुवात झालेली आहे. साधारणतः चर्चा कुठपर्यंत आलेली आहे? आणि मला असं वाटतं तुम्हाला जी माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे त्या सूत्रांकडनं तुम्ही बाकीची माहिती पण घ्या. तर एक शेवटचा प्रश्न आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी एक काल त्यातली एक मुख्य आरोपी जी आहे शीतल तेजवानी, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि चौकशी नंतर त्यांना चौकशी दरम्यानच VIP ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे. अगदी एखाद्या काल अंजली दमनी यांची सुद्धा चौकशी होती, पण त्या त्यांच्या गाडीने आल्या होत्या, जेव्हा की शीतल तेजवानी यांना पोलिसांच्या गाडीतून आले आणि पोलिसांनी त्यांना त्यांच्याच गाडीतून सोडलं सुद्धा. तर शीतल तेजवानी यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते अशा आरोप. आणि FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव सुद्धा नाहीये. सध्या तेजवानी, ललवानी, वासवानी सगळ्यांचे दिवस चांगले आहेत. आणि ज्या जिथे पार्थ पवार आहे, अजित पवार त्यांचे वडील आहेत, अख्खी सत्ता त्यांच्या पाठी आहे, तर तेजवानींना म्हणजे मला काय आश्चर्य नाही वाटलं VIP ट्रीटमेंट मिळाली. मग ते अपेक्षित आहे, मग ते प्रकरण दडपणारच आहे. तुम्ही बघा या सगळ्याचा सिक्वेन्स बघा.
पहिलं प्रकरण मिळालं मुरलीधर मोहोळ जैन ट्रस्टचं, बरोबर. ते प्रकरण निघालं, त्याची मीडियामध्ये 2 दिवस चर्चा झाली. ते प्रकरण बंद करण्यासाठी पार्थ पवारांचं प्रकरण निघालं. हे का आधी माहीत नव्हतं काय तिथल्या लोकांना की असं असं चालू आहे? पार्थ पवारांचं प्रकरण निघालं, मुरलीधर मोहोळांची चर्चा बंद झाली पुण्यातली, मीडियाने पण दाखवणं बंद केलं. हे सगळे गेम यांचे आपापसात चालू आहेत, यांच्या आपापसात कुरघड्या चालू आहेत. आता उद्या पार्थ पवारांचं पण प्रकरण बंद करण्यासाठी अजून एक 4थं प्रकरण निघू शकतं. पण या संपूर्ण प्रकरणात रजिस्ट्रेशनसाठी जी कागदपत्र मला वाटतं आपण ज्या पद्धतीने हे प्रकरण निघालं की त्या प्रकरणाच्या पाठी धाव, ते प्रकरण निघालं की त्या प्रकरणाच्या पाठी धाव, कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की रजिस्ट्रेशनसाठी वापरण्यात आलेली कागदपत्र ही पूर्णतः चुकीची आहेत असं स्पष्टपणे त्या समितीचं मत आहे, जी समिती खरगे समिती नेमण्यात आलेली. दुसरा यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की महार ज्यांची नावं, महारत्नाची नावं जी कशी चढली हे देखील अजून शासनाला माहिती नाही. आणि दुसरं की शासनाचं यात कुठलं नुकसान झालं नाही ना, जमीन व्यवहार झाला नाही. मात्र बावनकुळे म्हणाले होते की 41 कोटीचा आम्ही त्यावरती दंड आकारू. मग तो नेमका कुठल्या आधारावरती आकारला जात आहे किंवा हे नेमकं काय चालू आहे यावर आपली काय मत आहे? मला वाटतं बावनकुळे साहेबांना तुम्ही भेटता, ते महसूल मंत्री आहेत. मला प्रश्न विचारल्यापेक्षा प्रश्न महसूल मंत्र्यांना विचारला पाहिजे. आता परवा ही झाली काय मंत्रिमंडळाची कॅबिनेट झाली, तुम्ही सगळेजण त्याच्यावर होतात की शिंदेंनी बहिष्कार घातला. हे जे महत्वाचे प्रश्न आहेत जनतेचे, याचे प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही चुकीच्या माणसांना चुकीचे प्रश्न विचारताय. तुम्ही हे प्रश्न सत्ताधारी पक्षांना विचारले पाहिजे की अहो पार्थ पवारांचं काय करताय, ते असे आहे, घोटाळा आहे. बावनकुळे साहेब रोज बाईट देताना बघता, तुम्ही हा प्रश्न सोडून बाकीचे शिंदेचे प्रश्न विचारता त्यांना, हे पण प्रश्न विचारत जा त्यांना, हे पण विचारतो त्याची उत्तर देत नाहीत ते. विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय ही देखील आम्हाला महत्वाचं वाटतं. आमची भूमिका तर स्पष्ट आहे, याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि याच्यामध्ये सरकारने चौकशी केली पाहिजे, दोषींना सजा दिली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कोणाचीच भूमिका असू शकत नाही. पण ज्यांनी सजा दिली पाहिजे, ज्यांनी न्याय केला पाहिजे, ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना म्हटलं मी कोणाला ममत्व भाव देणार नाही, कोणाविषयी दुश्मनी बाळगणार नाही, त्या लोकांनी उत्तर दिली पाहिजे ना. त्या शपथेची एकदा आठवण करून द्या त्यांना. विधेयकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं सत्ताधारी असेल, विरोधक असतील हे सांगतायत. परंतु सत्ताधारी मात्र मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक, त्याच्यानंतर गिरीश महाजन मंत्री आहेत त्यांचे नातेवाईक, जयकुमार रावल आहेत त्यांचे नातेवाईक, ते मात्र बिनविरोध निवडून येतात. मी आता मगाशीच म्हटलं की निवडणुका काय आता ही लोकशाहीला, महाराष्ट्राच्या स्पेशली या लोकशाहीला करिमा फासणारी गोष्ट आहे जी सत्ताधारी पक्ष करते. दादागिरी करून, पैशाची आमिष दाखवून, हे काय चाललं आज? काय करतात? 2 भाऊ एकमेकांना लढवत आहेत तिथे कणकवलीत. यांची आपापसात एवढी भांडणं चालली आहेत, यांना काही पडलेली नाही. यांना एवढं पाहिजे, सत्ता पाहिजे. लोकांच्या प्रश्नांवर कोण बोलताना दिसतंय मला सांगा? आत्ता गेले 15 दिवस काय चाललंय? शिंदे नाराज आहेत, ते दिल्लीला गेलेत. ह्याच्यात लोकांचे प्रश्न कुठे आले? काल आम्ही महानगरपालिकेतला एक मोठा भ्रष्टाचार उघड केला, कुठे चर्चा होते? आज माध्यम तरी काय कशात इंटरेस्टेड आहेत? ह्यांची भांडणामध्ये इंटरेस्टेड आहेत, लोकांच्या प्रश्नामध्ये कोण इंटरेस्टेड आहे? कोणीच नाहीये. आम्ही सतत लोकांचे प्रश्न मांडत राहू, आमचा संघर्ष आम्ही करत राहू. एक लोकांचा प्रश्न आहे, विधेयकांच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर वेळेचं बंधन घालता येऊ शकतं का, अशी एक याचिका दाखल झाली होती सर्वोच्च न्यायालयात. त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश भूषण गवईंचा निर्वाळा आहे की राज्यपालांवर किंवा राष्ट्रपतींवर अशा प्रकारचं वेळेचं बंधन घातलं जाऊ शकत नाही. मला असं वाटतं आता माझ्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन त्यांना जास्ती कळते, ते सरन्यायाधीश आहेत, तर त्यांनी दिलेला निर्णय योग्य असेल. पण जर सगळ्यांना वाटत असेल की अशा प्रकारचं बंधन असावं राज्यपालांवर किंवा राष्ट्रपतींवर की त्यांनी वेळेत निर्णय घेतला पाहिजे, जे लोकहितासाठी आहे, तर तशा पद्धतीचं संशोधन हे घटनेमध्ये करायला पाहिजे आणि ते काम संसदेचं आहे. संसदेने त्या प्रकारे त्याच्यामध्ये जर शेवट कसं आहे,
कुठलाही न्यायाधीश संसदेमध्ये काय करावं हे सांगू शकत नाही, पण घटनेत काय लिहिलंय त्याचं फोड करू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो आणि त्याप्रमाणे निर्णय देणं हे न्यायाधीशांचं काम आहे. पण संसदेमध्ये कुठल्या घटनेत दुरुस्ती झाली पाहिजे हे संसदेचं काम आहे. आता संसद सध्या ज्या पद्धतीने झोपलेली आहे, मला असं वाटत नाही की काय होईल असं त्याच्यामध्ये. सचिन वाझेंनी एक याचिका दाखल केलेली आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती जो मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे त्याच्या विरोधातली त्यांच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती रद्द करावी, कारण त्यामध्ये कुठलंही एकूणच स्पष्ट भूमिका ही दिसत नाहीये. त्यामुळे ती याचिकेकडे आपण कसं पाहता, एकूणच या मागणीकडे ज्याच्यावर याचिका वाचली नाही, मला माहिती आणि मी काही न्यायाधीश नाही की सचिन वाझेंनी केलेली याचिका बरोबर आहे चुकीची आहे. त्यावर ना एवढं राजकारण झालं. ठीक आहे ना, आता कोर्टात आहे ना विषय, कोर्ट निर्णय देईल त्याचा.